शासनाकडनं शेतकऱ्याला योग्य असा बाजारभाव मिळत नाही। 12 रुपये 35 पैसे जे सरकारने मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, माझा कांदा आज 11 रुपये 50 पैशाने गेला। 12 रुपये 35 पैसे गेले कुठं? तो सुद्धा भाव आम्हाला मिळत नाही आहे। आम्ही शाळेतल्या मुलांना शेतावरती घेऊन जातो आहे कामधंदा करायला, आणि त्याचा जर मोबदला असा आम्हाला मिळत असेल तर आम्ही शासनाच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही। आणि हे शासन केव्हा पलटी होईल हेही सांगता येणार नाही। एवढा शेतकरी तळमळीने बोलतो आहे की त्याच्या पोटाला तुम्ही पोटभर देत नाही, मग हे पिकवायचं कशासाठी आणि हे लोकांना खायला घालायचं कशासाठी? जर त्याचंच पोट भरत नसेल तर दुसऱ्याच्या पोटामध्ये जाऊन त्याला काय मिळणार आहे? एक शेतकरी आज सध्या तुम्ही बाजार समितीमध्ये कांदा घेऊन आला, मात्र सध्या जी गोष्ट केली गेली की 12 रुपये 35 पैसे दराने कांदा खरेदी केला जातो, अशा प्रकारची खरेदी होते का काय सांगा? नाही, अशा प्रकारची तर खरेदी होतच नाही आहे। अशा प्रकारची तर खरेदी होतच नाही। परंतु जर हे 12 रुपये 35 पैसे जर तुम्ही देणार असेल तर शेतकऱ्याला तुम्ही उत्पादन खर्च पण देत नाही आहे। तो घेऊन तरी तो काय करणार आहे? फाशीच घेणार आहे ना, आत्महत्याच करणार आहे। त्याचा जर उत्पादन खर्च निघत असेल, त्यांनी जर बायकोचे मंगळसूत्र ठेवलेले असेल गहाण, ते सोडवायचे सुद्धा पैसे त्याला मिळत नसेल तर तो काय करणार आहे? लहान मुलाबाळांना काय खायला प्यायला घालणार आहे? याच्यावरती थोडाच तरी सरकारने विचार करायला पाहिजे। आणि हे सरकार आहे ना, फक्त आहे ना घोषणा करतं आहे, कार्य काहीच नाही आहे त्यांचं। कारण त्याच्यामुळं हा शेतकरी इतका मेटकुटेला आला आहे की तो अक्षरशः आज 2 रुपये 4 रुपये 5 रुपये उसने घेऊन घेतलं, त्याला आज हे फेडत नाही। त्याच्यामुळं हा आत्महत्या किती महाराष्ट्रात किती आत्महत्या, सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात आहेत। त्याच्यामुळं महाराष्ट्रावरती सगळ्यांनी अन्याय कसा लावलेला आहे। कांद्याच्या दराबाबत जे बैठक झाल्या त्या ह्या बैठकीला पियुष गोयल साहेबांना मी डायरेक्ट प्रश्न विचारले होते, सर जर आम्हाला तुम्ही उत्पादन खर्चाच्यावर 5 रुपये सुद्धा देत नसाल तर आमचा शेती करूनच काय उपयोग आहे? त्यापेक्षा आम्हाला जेलमध्ये टाका। ह्या भाषणं आम्ही डायरेक्ट साहेबांशी बोललेलो आहे। साहेब म्हणले काही झालं तरी आम्हाला वाढवता येणार नाही, खाणारे भरपूर आहेत। मग तुम्ही शेतकरी मारणार का खाणाऱ्यांसाठी? त्यांना 2 रुपये मिळायला नको का? त्यांचे पोरं बाळ उघडे रस्त्यावर यायला पाहिजेत का? त्यावरती तुम्ही काहीतरी ठोस पावले उचला ना। ही वस्तुस्थिती थोडी तुम्ही लक्षात घ्या, कारण ते जर घेतलं तरच तुम्ही कुठं शेतकरी वाचवसाल, नाही तर अन्यथा शेतकरी आज संपूर्ण कर्जबाजारी झालेला आहे। बँकांचा तगादा त्यांनी लावलेलाच आहे, ते काही थांबलेलं नाही। तुम्ही कर्जमाफीची घोषणा केली 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी, काहीच त्याचा उपयोग नाही आहे। कारण शेतकऱ्याला रुपयाच नाही मिळाला तर तो भरणार कसा आहे?